अच्छा अत्यंत आश्वासक आणि प्रसन्न अशा कार्यक्रमासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर. खरं म्हणजे आजचा दिवस फार अपवादात्मक आहे, एक्सेप्शनल आहे. प्राध्यापक गंगाधर आहिरे हे माझे जुने मित्र आहेत आणि त्यांनी मला सांगितलं, विनंती केली की तुम्हाला यायचं आहे. काही मित्रांची विनंती हा आदेश असतो, त्यामुळे मला नाही म्हणणं शक्य नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहिरे यांचं नाव आहिरे असलं तरी ते नाहिरे वर्गाचे आहेत. त्यामुळे त्यांना मी म्हटलं की मी नक्की येणार या कार्यक्रमासाठी. मला खरंच कमाल वाटते की करुणासागर या नावातच मगाशी उल्लेख झाला, करुणा आहे आणि करुणेचा सागर आहे. अशा माणसाच्या 75च्या निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येनं लोक येतात आणि लोकांना असं वाटतं की हा सोहळा झाला पाहिजे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मी उत्तमराव, तुम्ही सगळ्यांनी मिळून जो काही घाट घातलाय, अनेकदा काय होतं माहिती आहे का, मला लोक फोन करतात, सर षष्टब्दी निमित्त एक लेख पाठवतोय. तर म्हटलं कोणाची? म्हणे माझीच. एवढी वाईट वेळ येऊ नये. मधो कांबळे समोर बसले, त्यामुळे त्यांना हे माहिती आहे. अशा वेळी या माणसासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांनी येणं आणि या प्रकारे हा घाट घालणं, मला असं वाटतं करुणासागरजी, तुम्ही बाकी काही कमावलंय मला माहिती नाही, पण तुम्ही हे सगळं कमावलंय. आणि माझ्या लक्षात असं आलं, मला लोकांनी विचारलं की करुणासागर पगार यांवर एवढं लोकांचं प्रेम का? ते लोकांनी सांगितलं की ते दलित पॅन्थर, आंबेडकरी चळवळ हे सगळं आहेच, पण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे माझ्या जन्माच्या पूर्वी 1970 मध्ये तो गावातली पोरगी पटवून शकतो. तो माणूस जगात कोणालाही पटवू शकतो. प्रेम आहे संस्कृतीचा सारांश आणि उद्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. त्यामुळे ज्याला प्रेम कळालं ना, त्याला बाकी सगळं कळालं. आणि म्हणून करुणासागरजी, मला अतिशय आनंद आहे ज्या प्रकारे सगळे लोक समोर आहेत. आणि खरं म्हणजे सोपं नाही हे, तुम्ही कल्पना करा. म्हणजे 75 वर्षांचे झालेले आहेत, पण खरं म्हणजे ते कुठेही 75 वर्षांचे वाटत नाहीत. त्याचं कारणच आहे की कुसुम आयुष्यात आल्यानंतर कुसुमाहून ही कोमल असं आयुष्य झालेलं आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 75 वर्षांचे झालेले आहेत हे मुद्दाम नव्या पिढीला सांगणं आवश्यक आहे. कारण 2014 पूर्वी सुद्धा माणसं होती, माणसं काम करत होती, हे लोकांना कळायला पाहिजे. अनेकांना असं वाटतं की 2014 नंतर नवा सूर्य उगवला, त्यानंतर लोक कपडे वगैरे घालू लागले. त्यापूर्वी अवस्था फार बिकट होती. त्यापूर्वी सुद्धा जग काय होतं हे कळायला पाहिजे आणि करुणासागर पगारे यांना दाखवलं पाहिजे. मी नेहमी म्हटलं ना तुम्हाला की दादा सेहत के लिए तो हानिकारक आहे. 75 मध्ये अशी प्रकृती, असा उत्साह, अशी उमेद. हल्ली काय झालंय माहितीये का, मेद वाढत चाललाय, उमेद कमी होत चालली आहे. अशा कालावधीमध्ये अशी उमेद असणारा हा माणूस आणि ज्या प्रकारे हा सोहळा आपण करतो आहोत, मला खूप आनंद आहे, खूप आनंद आहे, खूप कौतुक आहे. आणि ज्या प्रकारच्या सन्मान ग्रंथाचं तुम्ही सगळं घाट घातला, तो सन्मान ग्रंथ आलेला आहे, या सन्मान ग्रंथाचं प्रकाशन झालं असंही मी जाहीरपणे सांगतो. इतका उत्तम ग्रंथ आहे हा. आणि प्राध्यापक गंगाधर आहिरे आणि देवेंद्र उबाळे यांच्यासारखी विचारवंत बुद्धिमान माणसं जेव्हा असतात आणि बाकी सगळी टीम असते, तेव्हा हा सगळा हे पुस्तक, हा सन्मान ग्रंथ हा या प्रकारे होणं हे अपेक्षितच असतं. मग देवेंद्र, मला कौतुक वाटतं. देवेंद्रचं वैशिष्ट्य बघा, एकीकडे कलावंत आहे आणि विचारवंत पण आहे. आणि चेहरा बघितला की असं वाटतं की आहा, किती प्रसन्न माणूस आहे हा. अशा सगळ्या लोकांनी हा ग्रंथ सिद्धीस नेला आहे, प्रसिद्ध केलाय, याचं मला फार कौतुक आहे. मी ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला की मला जेव्हा सांगितलं की या कार्यक्रमाला यायचं आहे, तर मी तात्काळ मान्य केलं. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे, एक लक्षात घ्या, आंबेडकरी चळवळीचा मगाशी उल्लेख झाला, दलित पॅन्थरचा मगाशी उल्लेख झाला, ज्या लोकांचा मगाशी उल्लेख झाला, जवी पवार, परवा जवी पवार मला भेटले आणि आम्ही अनेक गोष्टी बोललो की काय होतं आणि आता भविष्यामध्ये काय करावं लागणार आहे. राजा ढाले आणि मी ते एकत्र बरंच काम केलेलं आहे. नामदेव ढसाळांचं तुम्हाला सांगतो, माझं जेव्हा बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड नावाचं पुस्तक आलं, तर नामदेव ढसाळांनी सामनामध्ये लेख लिहिला होता, 1000 शब्दांचा लेख लिहिला होता. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की बराक ओबामा, संजय आवटे, तुम्ही बराक ओबामा चळवळीच्या हातामध्ये दिला, हे तुमचं यश आहे.
या सगळ्या माणसांसोबत मी काम केलेलं असल्यामुळे मला कल्पना आहे की या मुशीमध्ये घडलेली ही सगळी पिढी आणि ही सगळी माणसं काय प्रकारे घडलेली आहेत आणि आजही तो विचार घेऊन काम करतायत. पण तुम्हाला मी मुद्दाम सांगतो, आज मी इथे येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं, या विचारांची गरज यापूर्वी कधीही नव्हती जेवढी आज आहे. आणि आज हा विचार केला पाहिजे, आज हा विचार मांडला पाहिजे. कारण मी नेहमी सांगत असतो, जय भीम हा बदलणाऱ्या जगाचा सक्सेस पासवर्ड. कुलूप कुठलंही असो, कुलूप काय आहे? महागाई. कुलूप काय आहे? बेरोजगारी. कुलूप काय आहे? धर्मांधता. कुलूप काय आहे? जात्यांधता. किल्ले एकच आहे, जय भीम. आणि जय भीम ही फक्त किल्ली नाहीये, हा किल्ला पण आहे. लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला. हा किल्ला आहे. आणि नाशिक सारख्या शहरामध्ये की जिथे तुम्हाला माहिती आहे की काय लेगसी आहे, काय वारसा आहे, नाशिकमध्ये मी हे बोलतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की आज कधी नव्हे एवढी या विचारांची आवश्यकता असताना आज आपल्याला पुन्हा हा विचार मांडावा लागणार आहे, पुन्हा सांगावा लागणार आहे की आपली दिशा कुठली आहे. करुणासागर पगारे, मला खरंच कौतुक आहे, मला अत्यंत आनंद आहे, मला अतिशय अभिमान आहे की या प्रकारे कुठलाही व्यक्तिगत विचार न करता, अरे हा माणूस कामच करतोय जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद. बरं, LIC मध्ये काम केलेलं आहे, LIC वरचा माझा विश्वास यामुळे वाढला. LIC मध्ये आयुष्यभर काम केलं आणि ते काम करत असताना एक मूल्य, एक भूमिका घेत आयुष्यभर जगणं ही अजिबात सोपी गोष्ट नाहीये. पण हे या माणसाने केलं. आणि मला असं वाटतं की जेव्हा 75 वर्षांचे करुणासागर पगारे होत आहेत आणि त्यांची 3 सप्टेंबर अशी जन्मतारीख आहे, मी त्यांना म्हटलं हे बरं झालं की तुमच्याकडे जन्मतारीख आहे, तर आपल्याकडे बहुतेक 1 जून वगैरे असतात, त्यांच्याकडे जन्मतारीख पण आहे. 75 वर्षांचे होत असताना मला असं वाटतं की नव्या पिढीनं हे लक्षात घेतलं पाहिजे की खरोखरच मगाशी जो उल्लेख केला गंगाधर अहिरे सरांनी की या बळकट खांद्यावर उभं राहत आपल्याला नवं जग बघितलं पाहिजे, नव्या जगाचं आकलन करून घेतलं पाहिजे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नव्या जगाची आव्हानं फार व्यामिश्र आहेत, फार गुंतागुंतीची आहेत. अशा वेळी तुम्हाला ठरवावं लागणार आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय करायचं. ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख झाला, आव्हानं फार मोठी आहेत, पण त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे जय भीम आहे. जय भीम हा पासवर्ड आहे. तो जर आपण सोबत घेतला, बाबासाहेब 25 नोव्हेंबर 1949 असं म्हणाले होते. संसदेमध्ये संविधान सादर करताना बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब असं म्हटले होते, तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन. पण मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लागेल. आणि बाबासाहेब पुढे म्हणतात, तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपण आहे. ही जी लेगसी आहे की तुम्हाला तुमचा मुद्दा मांडता आला पाहिजे. आता तुम्ही तुमचा मुद्दा मांडूच नाही. लक्षात घ्या, व्यवस्थेला सगळ्यात भीती कोणाची असते माहिती आहे? व्यवस्थेला भीती असते विचार करणाऱ्या माणसांची. तुमच्याकडे बाकी काही असू द्या, तुमच्याकडे शस्त्र असतील भीती नाही, शास्त्र असेल तरी फार भीती नाही, पण तुम्ही विचार करता, तुम्ही विचार मांडता याची मात्र भीती असते. आणि तुम्हाला मी एक सांगू का, येणारा काळ कितीही कठीण असला तरी सुद्धा एकच गोष्ट मला अत्यंत महत्वाची वाटते, अतिशय महत्वाची वाटते. आणि ती गोष्ट म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये कोण लढेल, कोण झुंजेल मला माहिती नाहीये, पण मला एक खात्री आहे, ज्यांना जय भीम हा पासवर्ड समजलेला आहे अशी मंडळीच येणाऱ्या कालखंडामध्ये हे आव्हान परतवून लावणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या माझ्याकडे बाकी काय आहे माहिती नाहीये, पण जेव्हा प्रतिकूलता येते तेव्हा त्या प्रतिकूलतेच्या छताडावर उभं राहून संघर्ष करणं हे आपल्याला शिकवलेलं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एका शहरामध्ये माझं व्याख्यान होतं. व्याख्यानाला मी उभा राहिलो. माझं व्याख्यान सुरू झालं आणि माझं व्याख्यान सुरू झाल्यानंतर माझी जी भूमिका आहे ती भूमिका लक्षात घेत मागे काही लोक उभे राहिले आणि ते म्हटले, भाषण बंद करा, या प्रकारची मांडणी आम्हाला चालणार नाही. मी म्हटलं, मला हवं ते बोलू द्या, तुम्ही बसा. तर मी माझं भाषण पूर्ण केलं. माझं भाषण पूर्ण झाल्यानंतर मी बाहेर गेलो. संध्याकाळ झालेली होती. कार्यक्रमाचं आयोजन करणारे आमचे समाजवादी मित्र होते. त्या सभागृहाचे सगळे दिवे मालवले, बाहेर सगळा अंधार झाला, लोक आपापले निघून गेले. आयोजक आले, मला म्हणाले, कार्यक्रम उत्तम झाला, धन्यवाद, निघून गेले. माझी गाडी, माझा ड्रायव्हर आणि मी, आणि अंधार झालेला.
संध्याकाळचे 8:30 वाजलेले. मी गाडीत बसणार तेवढ्यात 10-20 जण आले आणि त्यांनी गाडीभोवती गराडा घातला. त्यातल्या एकानं चाकू काढला आणि मला म्हटलं, या प्रकारची मांडणी कराल तर तुम्हाला ठेवणार नाही. आता माझी अवस्था फार बिकट होती. बरं, ज्या आयोजकांनी भाषण आयोजित केलेलं होतं ते गायब झालेले होते. त्यांना अंदाज आलेला होता की काय असणार आहे. अर्जुन कोकाटे सर पुढे बसलेले आहेत. ते समाजवादी होते, पण तुम्ही तसं नाही आहात. पण मला कळत नाही की ते सगळे निघून गेल्यानंतर आता आपलं काय होणार. तेवढ्यात मी जरा सचिंत होतो, ड्रायव्हरला म्हटलं तू जास्त काही बोलू नकोस, जरा शांत राहा. तेवढ्यात एकदम 10-12 कार्यकर्ते आले आणि त्या 10-12 कार्यकर्त्यांनी माझ्याभोवती कडे गेलं आणि मला सांगितलं, जय भीम साहेब, काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत. आणि गंमत म्हणजे ते मला असं म्हणाले की आम्ही त्या नेत्याच्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत की ज्या नेत्याने वेगळी भूमिका घेतल्यामुळे मगाशी भाषणामध्ये तुम्ही त्यांच्यावर टीका केली, पण तरी सुद्धा आम्ही तुमच्यासोबत आहोत, कारण आमचा नेता चुकला असेल, तुम्ही बरोबर आहात. आणि त्या लोकांनी मला रस्ता दाखवला, त्या लोकांनी मला हायवे पर्यंत सोडलं आणि गेल्यानंतर पुन्हा फोन केला, सर पोहोचतात का व्यवस्थित. मी म्हटलं, ही हिंमत फक्त आमचे कार्यकर्तेच दाखवू शकतात. ज्याच्याकडे जय भीम आहेत, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजलेले आहेत, असेच कार्यकर्ते अशा प्रकारची हिंमत धमक दाखवू शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या कालखंडामध्ये कितीही आव्हानं असली तरी सुद्धा हे आव्हान परतवून लावण्यासाठी आपण निश्चितपणे सज्ज आहोत. हे आपण करू शकतो, हे आपण घडवू शकतो, हे आपण बदलू शकतो. आणि हे बदलायचं असेल तर आपल्याला प्रामुख्याने काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. तुम्हाला माहित आहे, हा कालखंड कठीण यासाठी आहे. चंद्रशेखर मेश्राम नावाचे नागपुरातले एक न्यूरोसर्जन आहेत, अनेकांना ठाऊक असेल, त्यांना पद्मश्री पुरस्कार नुकताच मिळाला. त्यांना पद्मश्री मिळाल्यानंतर त्यांचा नागरी सत्कार नागपूरमध्ये झाला आणि त्याचा प्रमुख वक्ता मी होतो. त्या कार्यक्रमाला मी गेलो आणि माझ्या भाषणापूर्वी चंद्रशेखर मेश्राम थोडा वेळ बोलले. तर चंद्रशेखर मेश्राम असं म्हणाले की मी जन्मलो एका लहान गावामध्ये, छोट्या कुटुंबामध्ये, आणि धर्मांतरापूर्वीची गोष्ट आहे, त्यामुळे एका महार कुटुंबामध्ये मी जन्माला आलो. एका गोरगरीब महार कुटुंबातला चंद्रशेखर मेश्राम आज जागतिक दर्जाचा एवढा मोठा डॉक्टर होतो, न्यूरोसर्जन होतो. हे तेव्हा घडू शकत होतं त्या भारतामध्ये. या भारतात हे घडेल का, मला शंका वाटते. सोपं नाही, एक लक्षात घ्या, अजिबात सोपं नाही. म्हणजे मध्यंतरी मी एका नर्सरी स्कूलमध्ये गेलो होतो आणि मी विचारलं त्या पालकांना की केजीची फी किती आहे. तर म्हणे 1.5 लाख रुपये. म्हटलं 1.5 लाख रुपयात माझ्या अख्ख्या खानदानाचं शिक्षण झालं. बरं, मी स्वतः BSc ऍग्रिकल्चर केलं, BCJ केलं, MMCJ केलं, MA पॉलिटिकल सायन्स केलं, MPhil केलं, डिप्लोमा इन चाइल्ड सायकोलॉजी केलं, डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स केलं, डिप्लोमा इन अँथ्रोपॉलॉजी केलं. माझी PhD आता अंतिम टप्प्यात आहे आणि सगळ्या डिग्र्या खऱ्या आहेत. एवढं असून सुद्धा मला 1.5 लाख रुपये लागले नाही. तर नर्सरीची फी 1.5 लाख रुपये असेल तर सर्वसामान्य लोकांनी शिकायचं कसं काय, शिकायचं कसं. एक लक्षात घ्या, शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, प्रवीण गांगुर्डे आपण कायम बोलत असतो खासगीमध्ये, शिक्षणापासून आरोग्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला बाजारामध्ये उभं करण्याचा डाव सुरू झालेला आहे. या बाजारीकरणामध्ये तुम्ही LIC मध्ये काम केलं, आता तर इन्शुरन्सचे इतके वेगवेगळे मार्ग आहेत. प्रत्येक गोष्ट बाजारामध्ये उभी आहे. शिक्षण बाजारामध्ये उभं आहे, आरोग्य बाजारामध्ये उभं आहे. अशा कालखंडामध्ये सर्वसामान्य माणसांनी करायचं काय. विथ द पीपल ऑफ इंडिया, सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे भारताचा. बाबासाहेबांनी काय केलं असेल. अरे, ज्या माणसाला पाणी पिणं शक्य नव्हतं, ज्या माणसाला सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी कोणी देत नव्हतं, अशा सर्वसामान्य माणसाला या देशाचा सर्वोच्च नेता करून टाकला. विथ द पीपल ऑफ इंडिया, सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू या देशाचा. आज सर्वसामान्य माणसांची अवस्था काय. मगाशी उल्लेख केला शिक्षणाबद्दल, मगाशी उल्लेख केला आरोग्याबद्दल. इतकी वाईट अवस्था आहे. अशा वेळी आपल्याला ठरवावं लागणार आहे की खरोखरच हा देश नक्की कोणाचा. मी कायम सांगत आलेलो आहे, माझ्या प्रत्येक भाषणात मी हे सांगतो की हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा पण नाही, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही, हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही. हा देश तुमचा आणि माझा आहे. हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे. आणि सर्वसामान्य माणसांची अशी अवस्था असेल तर करायचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता या कालखंडामध्ये आपण सजग असणं, आपण सक्रिय असणं, आपण भूमिका घेणं हे अत्यंत महत्वाची आणि अत्यावश्यक गोष्ट आहे. आणि तुम्ही कल्पना करा, म्हणजे
मी हे कव्हर बघत होतो, ते हे पुस्तक इतकं अप्रतिम केलंय ना, मला मोह झाला की आपलं पुढचं पुस्तक सुद्धा तुमच्या टीमकडनंच केलं पाहिजे. काय कव्हर आहे. आणि मी बघितलं की हे म्हणजे बघा फ्रेंच कट वगैरे, म्हणजे ते उगाच प्रेमात पडणं वगैरे काय उगाच नाही, म्हणजे काहीतरी असणारच ना. तर फ्रेंच कटवर मला आठवलं, बाबासाहेबांनी चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली होती. त्यानंतर सत्याग्रह झाला काळा रामाचा. आणि वामनदादा कर्डक जे म्हणतात की पहिला गोदातीरी मार खाणाऱ्यांमध्ये, ते घडलं. आणि त्यानंतर आमच्या अर्जुन कोकाटांच्या येवल्यामध्ये घोषणा केली की आता हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्यानंतर 21 वर्षानंतर प्रत्यक्ष धर्मांतर केलं. पण हा संघर्ष आपण लक्षात घेतला पाहिजे. मी मुद्दाम सांगतो यासाठी की बाबासाहेबांचा पहिला प्रयत्न मूकनायक जेव्हा सुरू केले 1920 मध्ये, तेव्हा मूकनायकच्या शिरोभागी तुकारामाचा अभंग होता. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवले. मी भिडे पोटी गप्प बसणार नाही. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. प्रवीणला झुपकेदार मिशा फुटल्यात असं मला वाटायला लागलेलं आहे. पण काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवले, अशा प्रकारची भूमिका मूकनायक मध्ये घेतली. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांचा मुख्य मुद्दा असा होता की परंपरा काय आहे, आपली लेगसी काय आहे, ती लेगसी लक्षात घेत आपल्याला पुढे जाता येईल. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता सगळ्यात महत्वाचं, एक लक्षात घ्या, बाबासाहेबांना जे कळालं तो मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की हा संघर्ष सांस्कृतिक आहे, हा संघर्ष राजकीय नाहीये केवळ, हा संघर्ष सामाजिक नाहीये, हा संघर्ष सांस्कृतिक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला हे भान असलं पाहिजे. बाबासाहेबांनी काय उभं केलं? बाबासाहेबांनी एक संस्कृती उभी केली. बाबासाहेबांचा युद्ध लढा हा प्रामुख्याने सांस्कृतिक होता. आज ज्या प्रकारे लोक लिहितायत, ज्या प्रकारे लोक नाटक करतायत, ज्या प्रकारे लोक उद्योजक झालेले आहेत, हे सगळ्यांची प्रेरणा ही बाबासाहेब आहे. कारण एक नवी संस्कृती, आणि म्हणून हे सांस्कृतिक वातावरण, हे सांस्कृतिक युद्ध आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि ते लक्षात येताना इथे महिला कमी संख्येने आहेत पण दिसत आहेत, पण यांच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. सगळा गोंधळ यांनीच घातलाय, महाराष्ट्रात पण आणि बिहारमध्ये पण. कधीतरी यांनी विचारलं पाहिजे, एक लक्षात घ्या, तुम्ही कधीतरी विचारलं पाहिजे की माझ्या खात्यावर एवढे पैसे आले, पण माझ्या मुलांच्या नातवंडांच्या अकाउंटवर काय आहे का? माझ्या मुलांच्या नातवंडांचं अकाउंट नील होत आहे का? त्यांच्या भविष्यामध्ये काही तरतूद उरली आहे का? हाही विचार केला पाहिजे. आणि तो विचार करताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानणारी व्यवस्था उभी राहते का, या संदर्भात आपण सजग राहायला पाहिजे, जागरूक राहायला पाहिजे. करुणासागर, तुम्ही जेव्हा आंदोलन सुरू केलेत, आज सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे, मला कळत नाही की काय झालं म्हणजे लोक रस्त्यावर येतील. एक लक्षात घ्या, मला कार्यकर्ता म्हणून हा मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो. काहीही घडलं, तुम्ही लडाखमध्ये गेलात, लडाखमध्ये तुम्ही हे लक्षात घ्या, तुम्ही जाणं शक्यच नाही हो. तुम्हाला खूप मोठं काम करायचं आहे. आणि लडाख तर बुद्धांची भूमी आहे, तिथे कसे जाल तुम्ही परत येणारच आहात. पण मला भीती अशी वाटते की ही बुद्धांची भूमी निर्बुद्धांची होत चाललेली आहे. आणि तरीही आपण एवढे हतबुद्ध का आहोत? हा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. आणि हा विचार करायचा असेल तर मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला समकालीन प्रश्नांना भिडावं लागणार आहे. समकालीन प्रश्न कुठले आहेत त्याला भिडावं लागणार आहे. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी मगाशी जो मांडला तो म्हणजे सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे, हे आपण विसरून चाललेलो आहोत. तुम्हाला कल्पना आहे, महाविद्यालयांमध्ये पूर्ण वेळ प्राध्यापकच नाही आहेत. तुम्ही कुठल्याही महाविद्यालयात जा, 500 प्राध्यापक असतील तर त्यापैकी 50 प्राध्यापक हे पूर्ण वेळ असतात, बाकी 450 प्राध्यापक हे CHB वर. शिक्षण पूर्णपणे खासगी लोकांच्या दावणीला आपण बांधू लागलेलो आहोत. शिक्षण संपवलं, आरोग्य संपवलं, विकासाची कल्पना काय? मी मागे गंमत सांगितली होती. अजित रानडे नावाचे एक प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत, मधु कांबळे, तुम्हाला कल्पना आहे, गोखलेचे कुलगुरू होते. अजित रानडेंना मी एकदा माझ्या कार्यालयामध्ये बोलावलं आणि त्यांना बोलावल्यावर मी त्यांना म्हटलं, रानडे साहेब, तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात, मला एक सांगा की विकास म्हणजे काय? इकॉनॉमिस्ट म्हणून हाऊ यू विल डिफाईन डेव्हलपमेंट? ते मला म्हटलं, आवटे साहेब, तुम्ही कधी फ्रान्सला गेलाय का? मी म्हटलं, मी बऱ्याच देशांना गेलो आहे पण फ्रान्सला काही गेलो नाही. तसंही आपल्याकडे सगळ्या देशांना जाऊ शकेल असा एकच माणूस आहे. तर म्हटलं, मी काय फ्रान्सला गेलो नाही.
त्यामुळे तुम्ही पॅरिसला कधी गेलात तर पॅरिसला गेल्यानंतर आपण काय करतो, आपण आपली बॅग घेतो आणि हॉटेलमध्ये चेक इन करतो. हॉटेलमध्ये चेक इन केल्या गेल्या आपलं लक्ष पहिल्यांदा कुठे जातं, पाण्याकडे, पाण्याच्या बाटलीकडे, मिनरल वॉटर. आपण बघतो मिनरल वॉटर, रिसेप्शनला आपण फोन करतो, पाणी, वॉटर. ती म्हणते आज जा आणि कुठल्याही नळाचं पाणी प्या, ते पिण्याचं आहे. तुम्ही म्हणता ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंचमध्ये ओ म्हणजे पाणी. ते पुढे असं म्हणाले की ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये तुम्ही कुठल्याही नळाचं पाणी डोळे झाकून पिऊ शकता त्याला विकास म्हणतात. गौतमीपुत्र कांबळे, तुम्ही अध्यक्ष आहात ना, अध्यक्ष फार महत्वाचा असतो. अध्यक्ष आपला असला की सरकार आपलं असतं. पण तुम्हाला मी एक सांगतो, ते पुढे असं म्हणाले की ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ऍडमिट करावं असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास म्हणतात. आमच्या पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल आहे. माझी आई मध्यंतरी जरा आजारी होती, तर मी आईला घेऊन ससून हॉस्पिटलला गेलो. आईला वाटलं पोराची माया पातळ झाली. मनोहर आहे, मनोहर तरी काय लिहिले पुस्तक मनोहरनं आमच्या. तिला वाटलं पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळ झाली. मी आईला सांगितलं, आई ससून हॉस्पिटलच्या जवळ बीजे मेडिकल कॉलेज आहे. बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलमध्ये मिळून जेवढे तज्ञ डॉक्टर आहेत तेवढे भारतातल्या कुठल्याही खाजगी रुग्णालयामध्ये नाही. पण जाणीवपूर्वक सरकारी म्हणजे वाईट आणि खाजगी म्हणजे काहीतरी फार थोर, हे जे सुरू आहे. ते पुढे असं म्हणाले की जिथे सार्वजनिक शाळेमध्ये आपल्या मुलामुलींनी प्रवेश घ्यावा असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास म्हणतात. आज अवस्था काय महानगरपालिकेच्या शाळांची. मी स्वतः शिकलो जिल्हा परिषद शाळेमध्ये. आज अवस्था काय सार्वजनिक शिक्षणाची. माझा मुद्दा असा की या सगळ्या अनुषंगाने आपल्याला काम करावं लागणार आहे, कारण आपला एकच मुद्दा आहे, तो म्हणजे सर्वसामान्य माणूस हा जर केंद्रबिंदू असेल तर सार्वजनिक संस्था या बळकट झाल्या पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. विकासाची कल्पना म्हणजे मी काही वर्षांपूर्वी मी औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये दिव्य मराठीचं संपादक म्हणून काम करत होतो. तेव्हा कोरोना आला आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्हाला माहिती आहे की त्या करमाडजवळ काही मजूर चालले होते आणि उत्तमराव त्या रेल्वेखाली ते चिरडले गेले. 16 मजूर होते, ते सगळे चिरडले गेले. माझा फोटोग्राफर तो फोटो घेऊन आला आणि मला म्हटलं, सर हा फोटो आहे, हा फोटो वापरावा का. साधारणपणे पत्रकारितेमध्ये प्रवीण अशा प्रकारचे फोटो वापरू नये तसा संकेत आहे, कारण सगळी प्रेत, छिन्न विच्छिन्न प्रेत वगैरे. तर तो म्हटलं मला असं वाटतं की वापरू नये. मी आणखी लोकांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं. तर बऱ्याच लोकांनी सांगितलं की वापरू नये. आमच्याकडे एक उपसंपादक होत्या, त्या बाई मला म्हणाल्या की सर माझी मुलगी 9वीला आहे आणि तिने जर हे बघितलं तर तिच्यावर वाईट परिणाम होईल, त्यामुळे असा फोटो वापरू नये. मी सगळ्यांचं ऐकलं, म्हटलं ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी पूर्ण पानभर तो फोटो वापरला. याचं कारण असं की तुम्हाला कळालं पाहिजे काय घडतंय. आणि त्या फोटो शेजारी मी कॅप्शन लिहिली, कविता लिहिली. ती कविता अशी होती, अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल, अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल तेव्हा सापडतील आक्रसलेले मृतदेह आणि त्याच्या शेजारी सापडेल विखुरलेली भाकरी. तेव्हा विकास हीच त्या काळातली सगळ्यात मोठी फेक न्यूज होती असा निष्कर्ष उद्याच्या पिढ्या काढतील. आणि जर विकास फेक न्यूज होणार असेल तर आपल्याला विचार करावा लागणार आहे की नक्की आपण कुठल्या दिशेनं चाललेलो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की व्यवस्थेला प्रश्न विचारणं सगळ्यात महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या, आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा नवी पिढी तुलनेनं कमी आहे, तरुण तुलनेनं कमी आहेत. आपल्या चळवळीसोबत तरुणाईला कसं आणायचं हे आपल्या पुढचं सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि त्यासाठी यशवंतरावाने आमच्या गांधींवर खूप चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे, यशवंतराव पाटील ना. तुम्हाला मी एक सांगतो, त्यासाठी तुम्हाला नव्या पिढीच्या भाषेमध्ये बोलावं लागेल. ही जुनी पद्धत आता बंद झाली, बंद करा. काय होतं, आपले लोक येतात, सुरू करतात, भाषण ठोकतात. त्या पुढच्या तरुण पोरांना असं वाटतं त्यांचा चेहरा बघून याचंच काही खरं नाही, आपलं काय आकारणार आहे. आणि जे सुरू करतात गौतम बुद्ध अमोक ढमो, हे पहिले 3 मिनिटात विशेषण आणि माणसांची नावं. म्हटलं हे जरा पद्धत बदला तुम्ही आता. काय रोहित, हे 3 मिनिटं जे आहे ना, मी पहिल्या प्रत्येकाचं 3 मिनिटं बंद कर. हे सगळे आहेत हे आपल्याला माहितीच आहे, म्हणूनच आपण आहोत. मूळ मुद्दा मांड.
माझा मुद्दा असा आहे की तरुणाईच्या भाषेमध्ये बोलावं लागेल. त्यामुळे होतं असं की तुम्ही सांगता इकडं जय भीम वगैरे, पण मुलांना पटतच नाही. बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड जेव्हा मी पुस्तक लिहिलं तर मला अनेकांनी विचारलं की तुम्ही बराक ओबामावर पुस्तक का लिहिलं, ओबामा अमेरिकेचे, तुम्ही इथे का लिहिलं. मी म्हटलं मी खरं म्हणजे मला ओबामांवर पुस्तक लिहायचं नव्हतं, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पुस्तक लिहायचं होतं. पण नव्या पिढीला नवे आयकॉन हवे असतात, म्हणून ओबामांच्या निमित्तानं मी बाबासाहेब समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. एक लक्षात घ्या, मुळामध्ये मी म्हटलं ना की बराक ओबामांच्या निमित्तानं कसा प्रयत्न केला तुम्हाला गंमत सांगतो. फक्त जेव्हा ते पुस्तक आलं तेव्हा गंगाधर अहिरे सर पुण्यामध्ये एक परिसंवाद होता. तेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष नुकतेच झालेले होते आणि पुण्यात एक परिसंवाद होता की बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे काय. ही चिंता पुणेकरांना फार असते. आमच्या पु ल देशपांडेंनी म्हटलंय ना की आपण महानगरपालिकेमध्ये उंदीर मारण्याच्या विभागात काम करत असलो तरीही आपण अमेरिकेच्या अध्यक्षांना सल्ला देऊ शकतो, असे ज्यास वाटते त्यास पुणेकर म्हणाले. त्यामुळे कार्यक्रम बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष पुढे काय बर. आणि पहिलं भाषण माझं, ही गोष्ट आहे 2008ची, 16 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 2008 मध्ये मी आणखी तरुण होतो, आताही तरुणच आहे ना. करुणा सागर आपल्या सोबत असतील तर आपण तरुणच आहोत. तर बराक ओबामा, मी बराक ओबामामुळे फार भारावलेलो होतो. बराक हुसेन ओबामा या नावाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष होणं. देवेंद्र, अमेरिकेच्या अध्यक्षांचं नाव कसं पाहिजे? जॉर्ज बुश, बिल क्लिंटन, रुझवेल्ट, निक्सन, कसा का असे ना, डोनाल्ड ट्रम्प. तुम्ही सांगितलं की शहाणे, तिकडे मूर्ख भरपूर आहेत. सध्या मूर्खांचा सुळसुळाट सगळीकडेच आहे. तिकडे ट्रम्प आहेत, तिकडे पुतीन आहेत, तिकडे जिनपिंग आहेत, तुमच्याकडे कोण आहे मी सांगत नाही, पण हे सगळीकडेच आहे. तर बराक हुसेन ओबामा या नावाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष होतोय, ही क्रांतिकारक घटना आहे असं मला वाटत होतं. तेव्हा माझ्या कारच्या मागे ओबामांचं वाक्य होतं, येस वी कॅन, असं मी लिहिलेलं होतं. आणि माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर आजही ते आहे, बी द चेंज यू बिलीव्ह इन. तर माझं भाषण, मी जोरदार भाषण केलं की बराक ओबामा. माझं भाषण झाल्यानंतर पुण्यातले एक विचारवंत प्राध्यापक उभे राहिले. पुणेकरांना अशी भाषणं आवडत नाहीत. पुणेकरांना भाषणं कशी आवडतात की समोरच्याला कळलं नाही पाहिजे. आणि तुम्ही जर म्हटलात ना की सर तुम्ही तासभर काय बोललात मला कळालंच नाही, ते जरा वरच्या लेवलचं. माझं भाषण झाल्यावर ते म्हणाले, संजय आवटे बोलले, बरं बोलले. बरं हे पुण्यातलं सुपरलेटिव्ह आहे. गुड, बेटर, बेस्ट आणि मग बरं. एखाद्या माणसाचं जास्तीत जास्त कौतुक करायचं म्हणजे काय? बरं बोललास. संजय आवटे बोलले, बरं बोलले, पण बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असं काही मला वाटत नाही. मी म्हटलं एक सेकंद, मला प्रतिवाद करायचा आहे, मला बोलायचं आहे. मी उभं राहिलो आणि मी म्हटलं बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असा माझा दावाच नाहीये. माझा दावा असा आहे की जग बदलल्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत. हे बदललेलं जग मला सांगायचं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की या बदललेल्या जगाशी तुम्हाला बदललेल्या जगाच्या भाषेत बोलावं लागणार आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बाबासाहेबांचं वाक्य आहे. बाबासाहेब असं म्हणाले की लोकशाही विषयी मी साशंक आहे, पण तरीही मला खात्री वाटते याचं कारण येणाऱ्या पिढीला माझी भाषा अधिक नेमकेपणाने कळेल. बाबासाहेब पुढे असं म्हणाले, ज्यात आपण खूपच मागे आहोत, बाबासाहेब पुढे असं म्हणतात की माझी खात्री पुरुषांपेक्षाही महिलांवर आहे. माझा भरोसा महिलांवर आहे. या महिला अधिक विचार करतील आणि महिलांना समजेल की नक्की काय आहे. मला असं वाटतं आपल्या चळवळींनी जरा नीटपणे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. आपण महिलांना सोबत का घेत नाही? आपली भाषा तरुणाईला का कळत नाही? जरी या वर्तमानाला कळेना आमूची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. अशी भाषा असेल तरुणाईची तर त्यांच्या पद्धतीने सांगावं लागेल, त्यांच्या माध्यमातून सांगावं लागेल. पुस्तक वाचणं ते नसतील वाचत ना, रील्स बघतील, तुम्हाला रील्स मधून सांगावं लागेल. बरं काय होतं माहितीये का? बाप सांगतो पोरा पुस्तक वाच, पुस्तक वाचल्यामुळे माणसं शहाणी होतात, पण बापाकडे बघून पोराला पटत नाही. मी पुस्तक वाचून असं म्हणणार, मी स्वतः 15 पुस्तकं लिहिली आहेत. पण माझा मुद्दा असा आहे की माध्यम बदलतात, तुम्हाला त्या भाषेत बोलावं लागेल, त्या भाषेत सांगावं लागेल. आणि पुन्हा जे आहे भाषण करा, मी तुम्हाला मागे कुठं सांगितलं होतं
कोकडे सर तुमच्या येवल्यात बोललो होतो वाटतं मी कोल्हापूरला गेलो, एक समाजवादी गृहस्थ, वय वर्ष 80 वगैरे, तर त्यांचं व्याख्यान आणि अध्यक्षस्थानी मी म्हणे ते 80 वर्षांचे आहेत, मी फार लहान आहे म्हटलं. तुम्ही म्हणे काय त्यांची प्रकृती बरी नसते, चुकून त्यांना काही फार बोलता आलं नाही, तर तुम्ही त्यांचा मुद्दा पुढे न्यावा. म्हटलं बरं. मी बसतो अध्यक्षस्थानी, हे गृहस्थ उभे राहिले वय वर्ष 80. भाषण सुरू आहे, अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, पावणे 2 तास. पुढे लोक झोपले. तर रोहितनं त्यांना चिठ्ठी पाठवली की सर पुढे लोक झोपलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये पेन होता, त्यांनी परत लिहून पाठवलं, आणखी 4 जागे दिसत आहेत. आणि सगळं झाल्यानंतर रोहित आला आणि रोहित म्हटलं आता मुख्य व्याख्यान झालेलं आहे आणि संजय आवटेने आता अध्यक्षीय समारोप करताना हवा तेवढा वेळ घ्यावा. अरे म्हटलं झोपलेत लोक पुढे. मी गेलो आणि मी म्हटलं की सगळे लोक झोपलेत, तुमची झोपपोड मी करणार नाही, पण मला एवढं सांगायचं, इथून पुढे फुले शाहू आंबेडकरी, समाजवादी, साम्यवादी सगळ्या चळवळींच्या कार्यकर्त्यांसाठी माझं एक सूत्र, ते म्हणजे 100 वजा तुमचं वय तेवढाच वेळ बोलायचं. तुमचं वय 80 असेल 20 मिनिटं बोलायचं, तुमचं वय 20 असेल तर 80 मिनिटं बोलायचं. आपली अडचण काय माहितीये, आपण नव्या पिढीला बोल लावतो, त्यांच्याशी बोलत नाही. त्यांच्याशी बोलणं, त्यांना समजून घेणं. एक लक्षात घ्या, ही पिढी अत्यंत बुद्धिमान आहे. त्यांना त्यांच्यापर्यंत ते मुद्दे त्यांच्या शैलीमध्ये आपण पोहोचवत नाही, त्यांच्या पद्धतीने आपण पोहोचवत नाही, त्यांच्या प्रतीकांमध्ये आपण पोहोचवत नाही, त्यांच्या परिभाषेमध्ये आपण पोहोचवत नाही. हे आपलं अपयश आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नव्या कालावधीमध्ये आपल्याला हे करावं लागणार आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महिलांना आपल्या सोबत घ्यावं लागणार आहे. तुम्ही कल्पना करा, मला आमचे कोकणस्थ मैत्रीण पुण्यातली भेटली आणि मला म्हटली की मला माधवराव पेशवे खूप आवडतात, मला रमाबाई पण खूप आवडतात. म्हणजे रमाबाई मलाही आवडतात हे लक्षात घे, पण एक लक्षात घे, ह्याच रमाबाईंना याच व्यवस्थेनं 20व्या वर्षी जिवंत जाळून मारलं सती प्रथेच्या नावाखाली. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महिलांना हे सांगावं लागेल की अरे आज तुम्ही इथे आहात, कोणामुळे आहात? सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा दगड गोटे सगळे सहन केले, पण शेवटी आज पुणे विद्यापीठाला मात्र सावित्रीबाई फुलेंचंच नाव द्यावं लागलं. हा संघर्ष तुम्हाला कळायला पाहिजे. आणि हा संघर्ष जातींच्या पलीकडचा आहे, हा संघर्ष धर्माच्या पलीकडचा आहे. एक फक्त गंमत मुद्दा मी काही ठिकाणी सांगितले, ज्यांनी माझी भाषणं ऐकलेत व्हिडिओवर कदाचित त्यांनी ऐकली असेल, पण तरी मुद्दाम सांगतो कारण महिलांना हे कळणं फार आवश्यक आहे. तुम्हाला गंमत सांगतो, एकदा व्हॉट्सअपवर मला असाच एका कॉलेजमधल्या मैत्रिणीचा मेसेज आला. कॉलेजमधल्या मैत्रिणीचा मेसेज आला की आपल्याला कसं वाटतं, यांचं तर म्हणजे हे शूट करता करता मोबाईल थरथरला, म्हणजे इतके ते असे भावविभोर झाले. तरुण मुलांना कळणार नाही रे, आमचा काळ फार वाईट होता. त्या करोना, प्रत्येक जण काही करोना सागर नसतात ना, प्रत्येकाचे डाव काय सफल होत नाही. पण आम्ही एवढे प्रयत्न करायचो. मुलगी, तेव्हा काय होतं, व्हॉट्सअप नाही, मुलगी आवडली की पत्र लिही. प्रवीण 12 पानांची पत्र लिहायचो मी. पर फक्त पत्र लिहून चालायचं नाही, पुन्हा कबूतर शोधावं लागायचं. कबूतर जा जा जा, ते कबूतर वडापाव खायचं. एवढं करून त्या मैत्रिणीपर्यंत पोहोचायचं. असं एवढे सगळे. बरं, मागे सगळ्यात मोठी अडचण काय माहिती का, करुणा सागर सर तुम्हाला सांगतो, फारच वाईट अवस्था आमची. मी BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं आणि BSc ॲग्रीला गेलो. आणि BSc ॲग्रीला गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आपण फार मोठी चूक केलेली आहे. कारण अख्ख्या 180 जणांच्या वर्गामध्ये एकच मुलगी, पर ती पण यंगेश. हा देखणा गृहस्थ काय हसतो बघा, म्हणजे काय त्याला काय पटतंय म्हणजे. हा मग प्रौढत्व निज शैशव असं जपण आहे असं. तर पण आपण एक लक्षात, आपण चिवट असतो. माझं हे कोल्हापूरचं ॲग्रिकल्चर कॉलेज, आपण चिवट असतो. मी कोकाटे सर काय म्हटलं, शेजारचं शिवाजी विद्यापीठ आपलंच आहे, शेजारचं राजाराम कॉलेज आपलंच आहे. मधु कांबळे मगाशी मी ज्या 4 डिग्र्या सांगितल्या, त्या 4 डिग्र्या खऱ्याखुऱ्या नव्हत्या, म्हणजे डिग्र्या खऱ्याच होत्या, पण त्याचा हेतू असा होता की शिवाजी विद्यापीठामध्ये प्रवेश घेता यावा म्हणून त्या डिग्र्या केल्या. शिवाजी विद्यापीठात गेलो, तिथे मग जरा एक मुलगी भेटली आणि मग आमचं ते सगळं पत्रव्यवहार सुरू झाला. भरपूर त्यात गंमत काय होती माहिती आहे का, माझं अक्षर चांगलं होतं. माझं अक्षर चांगलं असल्यामुळे माझे बाकीचे मित्र म्हणायचे जर आमचं पण प्रेमपत्र लिहून दे.
पण तुमचं प्रेम मी कसं केलं? मग ते मंगेश पाडगावकर, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. अशी बरीच पत्र लिहिली, मी गमतीने सांगतो की अशी बरीच पत्र लिहिली, त्यामुळे बहुतेक पत्रकार झालो. त्या मुद्दा असा की ती जी आमची ड्रीम गर्ल होती, त्या ड्रीम गर्लचा मला व्हॉट्सअपवर मेसेज आला, संजय कसा आहेस? मी म्हटलं छान छान, चांगलं आहे. मग जरा हा काय करतो, ती काय करते वगैरे, जसं जरा सगळं झालं छान. मग मला मध्येच म्हटलं, संजय तू काय जात कुठली रे? हे काय मध्येच? म्हटलं का ग बाई? म्हणजे तू जेव्हा कॉलेजमध्ये होतास तेव्हा तू आपल्या हस्तलिखिताचा संपादक होतास, तू खूप चांगली भाषणं करायचास, कथाकथन, वक्तृत्व, नाट्य या सगळ्या स्पर्धांमध्ये तू अगदी आघाडीवर असायचास. तेव्हा मला वाटायचं की तू ब्राह्मण असणार. म्हणून तेव्हा का वाटायचं मला माहिती नाही, आता का वाटत नाही? तेवढं नाही, तुझा डीपी, आता डीपी फार महत्वाचा असतो. म्हणजे मला मध्यंतरी मुंबईमध्ये एक प्राध्यापिका भेटल्या, त्या मला म्हटल्या, आवटे साहेब ओळखलं का, आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. मी म्हटलं प्रत्यक्ष भेटल्यावर ओळखू याल, असा डीपी ठेवत चला. डीपीवर असं वाटतं की प्रत्यक्ष भेटल्यावर आपणच का, म्हणजे ते मी नेहमी सांगतो की आपण तेवढे काही बरे नसतो जेवढे डीपीवर असतो, आणि तेवढे वाईटही नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. तर मला तुझा डीपी, तर माझा डीपी असा होता, मागे लिहिलेलं महात्मा फुले जयंतीनिमित्त संजय आवटे यांची व्याख्या, आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्कार्फ. महात्मा फुलांवर बोलतोय, गळ्यात जय भीमचा स्कार्फ, म्हणजे हा काही ब्राह्मण नसणार. मी म्हटलं मी जात मानतच नाही. मी ज्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये लहानाचा मोठा झालो, त्यांनी मला माणूस केलेला आहे, तर मला जात नाहीच आहे. पण तुम्हाला वारंवार विचारतेस म्हणून तुला विचारतो, तुझी जात कुठली? तर म्हटली मी ब्राह्मण आहे, कोकणस्थ ब्राह्मण आहे. म्हटलं मग तुला सांगू का, तू जर कोकणस्थ ब्राह्मण असशील तर काय वाटेल ते असू दे, तुझ्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेबच असले पाहिजे. म्हणजे माझा काय संबंध, मी ब्राह्मण आहे, त्यांनी तर या लोकांसाठी काम केलं. म्हणजे तुला काय माहिती महात्मा फुलांबद्दल, तुला काय माहिती सावित्रीबाई फुलांबद्दल, तुला काय माहिती बाबासाहेबांबद्दल? म्हणजे मला महात्मा फुलांबद्दल फार माहिती नाही, पण थोडंफार माहिती आहे. म्हटलं सांग ना. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. म्हटलं बरोबर आहे, मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा शाळेसाठी जागा नव्हती, जागा दिली कोणी? त्याच्या भिडे नावाच्या मित्रांना. दुसरी शाळा सुरू केली, जागा नव्हती, जागा दिली कोणी? चिपळूणकर नावाच्या मित्रांना. महात्मा फुल्यांनी ठरवलं की मुलींची शाळा सुरू करायची, पण शिक्षिका पाहिजे, स्त्री शिक्षिका पाहिजे. सावित्रीबाई फुले निरक्षर होत्या, त्यांना शिकवणार कोण? महात्मा फुल्यांनी शिकवलंच, पण वाळवेकर, गोवंडे, परांजपे हे महात्मा फुल्यांचे मित्र मदतीला आले आणि त्यांनी पण शिकवलं. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ही मुलींची पहिली शाळा सुरू केली तेव्हा मुलींच्या त्या पहिल्या शाळेतल्या पहिल्या बॅच मध्ये सगळ्या मुली या ब्राह्मण होत्या. म्हणजे काय सांगतोस? म्हटलं काय ऐकतेस? म्हणजे अजून तुला काय माहिती? तर मला म्हटली नाही, मी असं ऐकलं की त्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. म्हटलं केशवपनाची प्रथा का होती? पण नवरा मेल्यावर केशवपन केलं जायचं. केशवपनाची प्रथा कोळ्यांमध्ये होती, माळ्यांमध्ये होती, कुणब्यांमध्ये होती, ती कुणामध्ये होती? बहुतेक ब्राह्मणांमध्ये, कोकणस्थ, म्हणजे काकास्पर्श पाहिला असतो. कोकणस्थ ब्राह्मण महिलांचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला. म्हणजे बरं अजून तुला काय माहिती आहे? गंमत बघा, माणसं काय मोठी असतात. म्हणजे मी असं ऐकलंय की त्या कालावधीमध्ये काय व्हायचं की लग्न व्हायचे आणि लग्नात कुमारी मुली असे लहान मुली असायच्या आणि नवऱ्याचं वय 52-50 आणि पोरगी 8 वर्षाची. लग्न व्हायचं आणि हे गृहस्थ गुडबाय म्हणायचे. ती पोरगी विधवा व्हायची, तिचं लैंगिक शोषण व्हायचं. लैंगिक शोषणात ती गरोदर राहायची, मग आत्महत्या करायची, गर्भपात करायची. फुले दाम्पत्यानं, आजही फुलेवाड्यामध्ये तो फलक आहे, फुले दाम्पत्यानं सांगितलं अशा मुलींनी आमच्याकडे यावं, वाटल्यास मुलंही इथं ठेवावं आणि निघून जावं. म्हणजे आणखी तुला काय माहिती आहे? म्हणजे त्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं असं मी ऐकलंय. म्हटलं फक्त विधवेचं नाही, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिच्यावर सासऱ्याने बलात्कार केला, त्यातून जन्माला आला तो डॉक्टर यशवंत, त्याला दत्तक घेतलं. आणि एक लक्षात घे, म्हटलं आज तुला जो काही संपत्तीमध्ये वाटा, हक्क सगळा जो काही मिळाला, कारण बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा मुद्दा रेटला. बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू कोड बिलाचा मुद्दा रेटला आणि मागणी केली, तेव्हा याच लोकांनी, जे आज बाबासाहेब आमचे असं म्हणतात ना, याच लोकांनी अक्षरशः तुम्ही आमची घरं फोडताय,
तुम्ही आमचा धर्म मलिन करताय आणि तुम्हाला जर धर्म सोडायचा आहे तर तुमचा काय संबंध हिंदू कोड बिलाशी? अशा प्रकारची भूमिका घेतली. पण बाबासाहेब म्हटले माझ्या महिलांना संपत्तीमध्ये हक्क मिळाला पाहिजे, माझ्या महिलांना विवाहाच्या अनुषंगाने अधिकार मिळाला पाहिजे, घटस्फोट घ्यायचा काय करायचं त्यांना हक्क मिळाला पाहिजे. आता मला सांग म्हटलं, महात्मा फुले कोणाचे, सावित्रीबाई फुले कोणाच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाचे? ती म्हटली बाय. बाय म्हणून ती निघून गेली. 15 दिवसांनी तिनं मला परत हाय केलं. असं नाही तुम्ही लगेच असं नाही ओगी 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 असं नाही, अजून आपल्याला पुढे जायचं असं काय करताय? तिनं हाय केलं. मी बघतोय तर तिच्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब असं कोलाज. मी तुम्हाला का सांगतोय? अनेकदा आंबेडकरवादी चळवळी, फुले शाहू आंबेडकरवादी चळवळी, परिवर्तनवादी चळवळी अपरिवर्तनीय होत चालल्यात अशी मला भीती वाटते. आपण काय करतो माहितीये का? आपलेच लोक आणि आपलीच भाषण. ते हळदी कुंकाचं असतं की नाही, आज आमच्या घरी उद्या तुमच्या घरी, बायका त्याच. कधीतरी नव्या लोकांशी पण बोललं पाहिजे, संवाद केला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, संवादानंतर माणसं बदलतात, याच्यावर माझा विश्वास आहे. ही गोष्ट काय सांगते? 2 गोष्टी सांगते. या गोष्टीत 2 निष्कर्ष निघतात. पहिला निष्कर्ष म्हणजे संवादानंतर माणसं बदलतात. निष्कर्ष दुसरा, करुणासागरजींना जे जमलं ते आपल्याला कॉलेजमध्ये जमलं नसेल, पण कॉलेजमधली ती मैत्रीण नंतर सुद्धा पटू शकते. माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये संवाद करत राहणं, बोलत राहणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि हा संवाद, हा डायलॉग जो आहे, हा डायलॉग करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मला पूर्णपणे खात्री आहे की बदल होऊ शकतो. नव्या पिढीला सोबत घेत आपल्याला हे काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून जेव्हा आमचा एखादा नेता, करुणासागर हे आमचे नेते आहेत, आमचा नेता 75 वर्षांचा होतो, तर 75 वर्षांचा होत असताना आपण त्यांना आश्वस्त केलं पाहिजे, तुम्ही इथपर्यंत हा रथ आणलेला आहे, पुढे आम्ही घेऊन जाऊ. केवळ जिंदाबाद जिंदाबाद अशा घोषणा केवळ न करता मला जे करायचं आहे ते मी करत राहणार आणि ते मी केलंच पाहिजे. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सध्या सगळ्यात वाईट गोष्ट काय माहिती आहे? आपण संविधानाबद्दल फार बोलतो, पण संविधानाची पायमल्ली संविधानिक मार्गानंच सुरू आहे. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. अशा वेळी परवा असं म्हटलं की बिहारचा निकाल लागला आणि त्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की आता कुठल्याही व्यवस्थेबद्दल, कुठल्याही संस्थेबद्दल बोलता येणार नाही. आता सर्वसामान्य माणसांनाच हा संघर्ष करावा लागणार आहे. आणि हा संघर्ष करण्यासाठी तुम्ही सांगितलं पाहिजे की मला बाकी काहीच माहिती नाही आहे, पण इथे सर्वसामान्य माणूस हा या देशाचा केंद्रबिंदू असेल, अंतिम सत्ताधीश असेल, यासाठी मला काम करायचं आहे. क्रमांक 1. क्रमांक 2, जातीपाती धर्माच्या पलीकडे आपली चळवळ आपल्याला विस्तारावी लागणार आहे. अनेकदा काय होतं माहिती आहे? आंबेडकरी चळवळी, अरे आंबेडकरी चळवळीचा जातीशी काय संबंध आहे, धर्माशी काय संबंध आहे? सगळ्या जातीने, सगळ्या धर्मांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्याकडे अडचण काय? मी मध्यंतरी एकदा माझं भाषण सुरू होतं आयडिया ऑफ इंडियावर, आणि मी असा उल्लेख केला, म्हणजे जेव्हा इंग्लंडमध्ये 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता, 1928 पर्यंत महिलांनी मताच्या अधिकारासाठी इंग्लंडमध्ये आंदोलन केलं. आणि जेव्हा आंदोलन केलं तर त्यांच्या हातामध्ये एक पोस्टर होतं. ते पोस्टर कोणाचं होतं? अहिल्याबाई होळकरांचं. इंग्लंडमधल्या महिला असं म्हणाल्या की 1928 पर्यंत त्या हे नव्हतं. इंग्लंडमधल्या महिला असं म्हणाल्या की 200 वर्षांपूर्वी, 300 वर्षांपूर्वी जर ही बाई राज्यकर्ती होऊ शकते तर आम्हाला मताचा अधिकार का मिळू नये? आणि त्या भाषणामध्ये मी असं पुढे म्हटलं की बाहुबलीच्या निर्मात्यांनी जर अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र पाहिलं असतं तर कदाचित त्यांनी बाहुबलीवर सिनेमा केला नसता, अहिल्यादेवींवर केला असता. कारण बाहुबलीची देवसेना मुलगा मोठा व्हावा म्हणून 25 वर्षे वाट बघते. ही देवसेना मात्र नवरा मेला, सासरा मेला, मुलगा मेला, कुणाची वाट न बघता घोड्यावर मान ठोकते आणि 30 वर्ष राज्यकारभार. माझं भाषण झालं, लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बाहेर मी गेलो. बाहेर गेल्यानंतर मला एकाने घट्ट मिठी मारली. साहेब फार भारी बोलला. नंतर मी बघतोय माझा खांदा ओला झाला, तो रडतोय. म्हटलं नाही, चांगलं भाषण झालं, ठीक आहे, एवढं रडण्याची गरज नाही. नाही म्हणे साहेब मला फार भारी वाटलं. का? पहिल्यांदा धनगर संपादक बघितला. मी म्हटलं मला काही कळालंच नाही. म्हटलं तुला का धनगर का वाटलो? म्हटलं मी म्हणजे मी असायला माझी हरकत नाहीये, पण तुला धनगर का वाटलं? नाही साहेब, आपला असल्याशिवाय कोणी आपल्या माणसांबद्दल एवढं पोटतरी केलं. हे पण जाती जातींमध्ये जे काही करून टाकले ना, म्हणून मी नेहमी सांगत असतो की अरे छत्रपती शिवाजी महाराज हा प्रेरणास्रोत आहे महाराष्ट्राचा. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुलेंनी.
शिवरायांचा पवाडा गायला कोणी? महात्मा फुल्यांनी. रायगडावरची समाधी शोधून काढली कोणी? महात्मा फुल्यांनी. आणि जेव्हा सत्याग्रह झाला 14 तळ्याचा, तेव्हा बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब काय म्हणतात की हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग आमचा शाहीर काय म्हणतो? दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर. शिवबा, ज्योतिबा, बाबा यांच्यामध्ये असणारं जैव नातं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला जो संघर्ष करायचा आहे, तो संघर्ष काय करायचा आहे याची जाणीव या निमित्तानं होते. मला पुन्हा एकदा खूप छान वाटतंय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे करुणासागर नावाचा सन्मान ग्रंथ आहे. आणि एक लक्षात घ्या, हा नेहमीच्या पद्धतीचा गौरव ग्रंथ नाही आहे. तुमच्यापैकी प्रत्येकानं पैसे देऊन हे पुस्तक विकत घेतलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे. कारण याच्या निमित्तानं चळवळ कशी वाढली, कशी विस्तारली, आपला इतिहास काय होता, आपला भूतकाळ काय होता, आणि इतिहासाचे अवघड ओझे डोक्यावरी घेऊनी ना नाचा, पदस्थल करूनी त्याचे वरती चढूनी भविष्य वाचा, असं पण सांगणारा हा सन्मान ग्रंथ आहे. आणि म्हणून उद्याची वाट सुद्धा या ग्रंथानं सिद्ध केलेली आहे, सूचित केलेली आहे. मला अतिशय आनंद आहे. करुणासागरजी, तुम्हाला मी सांगू, श्रीमंत यापेक्षा आणखी काही नसते, समृद्धी आणखी यापेक्षा काही नसते. जी माणसं तुम्ही उभा केलीत, जी माणसं तुम्ही जमवलीत, ज्या माणसांना तुम्ही बळ देण्याचा प्रयत्न केला, जी माणसं अडी अडचणींमध्ये आहेत त्यांना वाट दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणून आज ही सगळी माणसं इथं जमलेली आहेत. आणि एक लक्षात ठेवा, करुणासागर यांनी ज्या प्रकारचं काम केलं तेच काम तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काळात करावं लागणार आहे. मगाशी भास्कर आमचे खूप उत्तम त्यांनी सादरीकरण केलं. भास्कर, तुमचा आवाज खूप छान आहे. आणि मला सगळ्यात आश्चर्य वाटलं की शिक्षण मंत्री भारावले. मंत्री वगैरे भारावतात ही फारच आश्चर्यकारक गोष्ट आहे. मला कोणीतरी म्हटलं का कार्यक्रमाला मंत्र्यांना बोलवा. म्हटलं काय अडचण काय आहे की कार्यक्रम सुरू असेल ते रमी वगैरे खेळत बसतील. म्हटलं कोकड्यांना माहिती आहे, शेजारकीच आहेत त्यांच्या, ते रमी खेळत बसतील. मी काय सांगतोय, तुम्ही अशा प्रकारचा कालखंड आलेला असताना आपल्याला खूप सजग व्हावं लागणार आहे. आणि त्याकरता आपल्याला प्रश्न विचारावे लागतील. एक लक्षात घ्या, मला सगळ्यात जास्त भीती लष्करी तोयबाची वाटत नाही, लष्करी होयबाची वाटते. यस सर, यस सर, वाय सर विचारलं पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे. मला कोणीतरी म्हटलं की तुम्ही BSc ॲग्रिकल्चर केलं, मग MPSc UPSc वगैरे का केलं नाही? कारण ॲग्रिकल्चरची मुलं पुढे MPSc करतात, UPSc करतात. म्हटलं कारण मला मंत्र्यांच्या समोर यस सर म्हणायचं नव्हतं. मंत्री आले, यस सर, मी मंत्र्यांना विचारणार तुम्ही गुवाहाटीला का गेलात? मी मंत्र्यांना विचारणार की तुम्ही ते गुलाबी जॅकेट का घालता? हे विचारता आलं पाहिजे, हे बोलता आलं पाहिजे, ठणकावून सांगता आलं पाहिजे. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वी द पीपल ऑफ इंडिया, सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जाणीवपूर्वक जातीय धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि तुमची मुलं तुमच्या नकळताला बळी पडतायत हे तुमच्या लक्षात येणार नाही. तुमच्या घरातल्या महिला भलत्याच बैठकीला चालल्यात हे तुम्हाला अनेकदा माहिती नसतं. आणि म्हणून आपण जे बाहेर बोलतो आपल्या घरापर्यंत ते पोहोचतंय का, ते झिरपतंय का, हे नीटपणे सांगितलं पाहिजे. माझी कविता आहे विथ द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला असेल. ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारलीत तर हीच माझ्या देशाची गाथा आहे. भल्या भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे? आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. आणि म्हणून बापाला सांगितलं पाहिजे, अरे जावेद अख्तरचे सिनेमे बघत तू मोठा झाला, सलीम जावेदचे. तू मोठा झाला, तरुण झाला, सलीम जावेदचे सिनेमे बघत. तुझं लग्न झालं, लग्नात शहनाई वाजली बिस्मिल्ला खानची. तुझ्या पोराचा हिरो शाहरुख खान. आणि हे कुठं आलं हिंदू मुस्लिम? या देशाची जी गाथा आहे ती गाथा लक्षात घेतली पाहिजे. एक लक्षात घ्या, बाकी सगळे जे तुम्ही गंमत बघा, पाकिस्तान नावाचा देश आपल्याबरोबर स्वतंत्र झाला, पण तो कोसळला धर्म एक असून सुद्धा. पण तुमचा माझा देश मात्र इतके धर्म, इतके पंथ, एवढ्या भाषा असूनही दिमाखात झेपावला. कुछ बात है, कुछ बात है, हस्ती मिटती नहीं हमारी. आणि ही बात मन की बात नाही है, ही बात संविधान की बात है, ही बात बाबासाहेब की बात है. आणि म्हणून संविधान समजलं पाहिजे, बाबासाहेब समजले पाहिजेत आणि ते समजून घेत पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला खात्री आहे लोकशाही हे कैलास असलं की मला हुकुमशाही वाटते बरं का. एकदम हुकुमशाह फोटोग्राफर आहे.
मला खात्री आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता ज्याचा उल्लेख, ज्याचा उद्घोष संविधान करतं, त्या दिशेने आपल्याला जायचं असेल तर येणाऱ्या कालखंडामध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदूच राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. करुणा सागर आणि सगळ्या टीमनं ज्या प्रकारचं काम केलेलं आहे तेच आपल्याला पुढे न्यायचं आहे. मला खात्री आहे येणाऱ्या कालखंडामध्ये मी जे नेहमी सांगत असतो, हे असे आहे तरी पण हे असे असणारं नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. आम्ही राष्ट्रसेवा दलाच्या यातलं आमचे सुरेश भटांची गझल आहे, छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि कवी पुढे म्हणतो, आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. या दिवसाच्या दिशेनं आपल्याला जायचं आहे, पण हा दिवस आपोआप येणार नाही. त्यासाठी आपल्याला 4 पावलं पुढे जावं लागेल. आणि मला आज खूप छान वाटलं. मला खूप दिवसांनी असा आश्वासक कार्यक्रम बघितला. एका छान माणसाला त्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हा सत्कार, हा सन्मान, सगळे चळवळीतले कार्यकर्ते आणि अद्यापही तो वारसा जिवंत असलेले, ती लेगसी माहिती असणारे, आपण काहीतरी करू शकतो, आपण बदलू शकतो अशी हिंमत असणारे. एक लक्षात घ्या, फक्त हिंमत असून चालत नाही, किंमत चुकवण्याची पण तयारी असावी लागते. किंमत चुकवण्याची तयारी असणारे, अशी हिंमत असणारे असे सगळे छान स्त्री पुरुष नाशिकमध्ये जमलेले आहेत. आणि मला पूर्ण खात्री आहे येणारा काळ खूप सुंदर असणार आहे. करुणा सागर, एक लक्षात घ्या, यांनी बाकी सांगितलं देवेंद्रनं, पण तुम्हाला मी एक लिहून देतो, आपला करार आहे, शताब्दी कार्यक्रमाचा प्रमुख वक्ता मीच असणार आहे. आणि एक लक्षात घ्या, शताब्दी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता म्हणून बोलताना मी तुम्हाला हेही सांगतो की 25 वर्षानंतरचं वातावरण, चित्र पूर्णपणे बदललेलं असणार आहे. कारण शेवटी कितीही अंधार झालेला असला तरी पणती असते. मला एक फक्त समारोप करताना गंमत सांगतो. नरेंद्र दाभोलकरांना मी एकदा विचारलं, म्हटलं दाभोलकर, काही वेळा नैराश्य येतं, जग बदलत नाही असं वाटतं, अंधारून आलंय असं वाटतं. दाभोलकर मला म्हटले, संजय, तो अंधार काही एवढा शक्तिशाली नसतो, तो अंधार मार्केटिंग फार करतो. त्याचं वाक्य काय होतं? अंधार शक्तिशाली नसतो, अंधार मार्केटिंग करतो. अंधार सांगतो माझी एवढी उंची, अंधार सांगतो माझी छाती 56 इंची, पण अंधार तेवढा बलशाली नसतो. आपण घाबरायचं नाही, आपण एकच करायचं, आपल्या परीनं आपली पणती पेटवायची, अंधार पळून जातो. आणि तिची कविता टागोरांची की सूर्य चालला होता अस्ताला जाणाऱ्या सूर्याला असं वाटलं की माझ्या पश्चात इथं कसं होणार, अंधार असेल. तेव्हा त्यानं आवाहन केलं, माझ्या पश्चात हैकोई, कोणीच पुढे येईना. चंद्र म्हटलं, मी परप्रकाशित बाबा, माझं काय खरंय. कोणीच पुढे नाही आलं. तेव्हा एवढीशी पणती पुढे आली आणि ती म्हटली, सूर्यदेवा, तुझा आकार मोठा, तुझी व्याप्ती मोठी, तुझ्या एवढं काही मला करता येणार नाही, पण आज एक आश्वासन, जिथे मी असेल ना, माझ्या आसपास अंधार फिरकणार पण नाही. आज हे आश्वासन आपण सगळ्यांनी द्यायचंय. जय भीम म्हणताना एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो, जय भीम हे फक्त घोषणा नाहीये, जबाबदारी पण आहे. आणि केवळ मी बौद्ध आहे म्हणून बाबासाहेबांचा 7/12 माझ्या नावावर होत नाही. बाबासाहेब 7/12 मिळत नाहीत, बाबासाहेब कमवावे लागतात. आणि केवळ बाबासाहेब आपण म्हणतोच आहोत, त्याच वेळी मी सांगतोय, नव्या पिढीला आपल्याला गांधी पण सांगावे लागतील, नव्या पिढीला नेहरू पण सांगावे लागतील, नव्या पिढीला पटेल पण सांगावे लागतील, नव्या पिढीला मौलाना आझाद पण सांगावे लागतील. या सगळ्यांच्या एकत्रित त्याच्यातून आपल्याला नवा देश घडवायचा आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे, कारण हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. करुणा सागर, चिंता करू नका, 25 वर्षानंतरचा कार्यक्रम ठरलेला आहे. तुम्ही आता फक्त हॉल बुक करा, तारीख बुक करा, काही चिंता करू नका, निश्चितपणे आपण सोबत असणार आहोत. जय भीम, जय हिंद.